मित्रांनो, नुकतंच आपण सगळ्यांनी एक प्रकरण टी व्हीवर पाहिलं, पेपरमध्ये वाचलं. ड्रग्सच्या बाबतीत ललित पाटील नावाचं एक प्यादं, त्याला अटक वगैरे झाली. नंतर 4-5 नावं पुढं आली आणि त्याच्यातला गुंता वाढत गेला. हा ड्रग्सचा व्यापार कशामुळं फोफावला? एकच कारण, सुबत्ता असलेल्या लोकांमध्ये व्यसनाधीनता. मग हे व्यसन समजा गुटखा तंबाखूचं आहे, सिगारेटचं आहे, इथपर्यंत ठीक आहे. दारूचं आहे, तेही एक वेळ परवडलं. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला, भले तो मग कोणत्याही थराचा असेना, जर ह्या ड्रग्सची व्यसनाधीनता लागली, तो या व्यसनाच्या आहारी गेला, तर त्याच्यातून बाहेर पडणं खूप मुश्किल. आणि मग याच संधीचा फायदा घेऊन तो व्यापार कोट्यवधीचा व्यापार आहे. मग ह्याच्यामध्ये कोण कोण गुंतलेलं असू शकतं हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही. ससूनसारख्या हॉस्पिटलमध्ये कोणताही आजार नसताना एखादा कैदी महिनोन्महिने राहू शकतो आणि तिथं राहून ते नेटवर्क सांभाळू शकतो. हे तुम्हा आम्हा सामान्यांना शक्य होईल का हो? कोणत्याही वरदहस्ताशिवाय इतकं मोठं धारिष्ट्य कोणाकडनं होईल का? बिलकुल नाही. म्हणूनच मी प्यादं हा शब्द वापरला. मग आता हा जो मोठा व्यापार आहे, तो तर तुम्ही बंद पाडू शकणार नाही. म्हणजेच तुम्हाला तुमच्या स्वतःवरती संयम बाळगावा लागेल. एक वेळ दारूचं व्यसन हे सुटू शकेल. कारण होतं काय की कोणतीही व्यसनाधीनता, एखादा माणूस या व्यसनाच्या आहारी गेला असं आपण कधी म्हणतो की जर तो वारंवार तीच गोष्ट करू लागला. आणि तो करू लागला असं म्हणण्यापेक्षा त्याचं शरीर त्या थरापर्यंत पोचलेलं असतं. त्याच्या शरीरातून आतून आवाज येतो, चल आता थोडी दारू घे, चल थोडी तंबाखू मळ, चल एक 2-4 सिगारेट ओढ. त्या शरीराला अशा व्यसनांची सवय जडते. आणि मग ते शरीर जेव्हा डिमांड करायला लागतं, तेव्हा तो माणूस बेचैन व्हायला लागतो. त्यामुळं सिगारेट, तंबाखू, पान, दारू इथपर्यंतची व्यसनं ही सामान्यांना घेरतातच, पण कदाचित त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. पण जर ड्रग्सच्या आहारी गेला माणूस, तर त्याने एक 4-5 वेळा घेतलं आणि तो जर ठामपणे म्हणायला लागला की मला ड्रग्सचं व्यसन लागूच शकत नाही, तर ते हास्यास्पद आहे. कारण त्याच्या शरीराला 4 ते 5 वेळामध्येच अशी काही सवय होऊन जाते की नंतर तो कुठे हे सापडेल, कुठे मिळेल, किती पैशात मिळेल, त्याच्यासाठी मला काय आटापिटा करावा लागेल, या गोष्टींचा विचार न करता ते मिळवण्यासाठीच धडपडत राहतो. आणि हेच व्यसनाधीनतेचं टोक असतं. मग यातूनच सामान्य माणसांच्या घरामध्ये जर एखादा मुलगा अशा व्यसनांच्या आहारी गेला की मग त्याच्या घरातल्या एक एक वस्तू गायब व्हायला लागतात. कारण जोपर्यंत पैसा मिळतो सहज, तोपर्यंत ठीक आहे. पण तो सहज मिळणारा पैसा हळूहळू बंद व्हायला लागतो. कारण सामान्य कुटुंबात इतकं काही साठलेलं पाणी पण नसतं ना. आणि मग श्रीमंतांची व्यसनं जर त्या गरीब घरातल्या एखाद्या मुलाला जडली, तर त्याचा शेवट हा कधीच गोड नसतो. त्याच्यामध्ये तो वाहात जाऊन एक दिवस त्यातच तो संपण्याची वेळ येते. म्हणून मित्रांनो, व्यसनाधीनता हा ड्रग्सचा व्यापार तुम्ही आम्ही बंद नाही करू शकणार. कारण खूप मोठे मोठे मासे ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात. तुम्ही मग डुप्लिकेट लिकरचं रॅकेट घ्या किंवा हे ड्रग्सचं रॅकेट घ्या, ये आम आदमी के बस की बात नहीं है, इतना ही मैं कहूँगा. फक्त आपल्याला
आपल्याच कुटुंबात, आपल्या आसपास, आपल्या मित्रांमध्ये कोणी अशा वाममार्गाला वाहत चाललाय का, इतकंच लक्ष ठेवणं आपल्या हातात आहे. आणि मग त्याला कसं सावरायचं, त्याला त्याच्यातनं बाहेर कसं काढता येईल, त्याला कोणतीही हानी न पोचवता, त्याचा फार मोठा अपमानास्पद त्याला वागणूक न देता त्याला आपण परत चांगल्या रस्त्यावर आणू शकतो का, इतकाच समाजाने विचार करायचा आहे. मला असं वाटतं की समाजातली ही व्यसनाधीनता कमी होत जावी, हीच त्या प्रभूचरणी आपण प्रार्थना करूयात. आणि आपल्या आसपास जर असा कोणी असेल तर त्याला थोडंसं प्रेमाने त्याला सावरण्याचा प्रयत्न नक्की करूयात.